मुंबईमध्ये 15 मे पासून 10% पाणी कपात होणार आहे। भातसा आणि वैतरणा या धरणांमधनं अतिरिक्त पाणी साठा मिळावा अशी मुंबई महानगरपालिकेनं राज्य सरकारला विनंती देखील केलेली आहे। 17 ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठ्याचं मुंबई पालिकेसमोर मोठं आव्हान असणार आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या 28% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे आणि हा पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत पुरवावा लागणार आहे। त्यातच अल निनोच्या प्रभावामुळे पावसाळा लांबणीवर पडणार असल्याचं देखील समजतंय। राज्यभरामध्ये सध्या उन्हाच्या तीव्र झळा आता बसत असल्याचं दिसतं आहे। अनेकांना उष्माघाताचा त्रासही झालेला आहे। लातूरच्या पानचिंचोलीमध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय आणि हा मृत्यू उष्माघातानं झाल्याचा नातेवाईकांना संशय आहे। या उष्माघातामुळे आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। माझे वडील त्र्यंबक नारायण बेळंबे हे शेतात काम करताना वैरण आणून खाली येऊन पाणी पिऊन खाली बसले आणि जागेवरच त्यांचा चक्कर येऊन मृत्यू झाला। आणि थोड्या वेळानं आम्हाला कळालं की वडील गेले। हे माझे चुलते आहेत त्र्यंबक नारायण बेळंबे, गाव पानचिंचोली, तालुका निलंगा, जिल्हा लातूर। हे शेतामध्ये जनावराला पाणी वैरण करत होते। म्हशीला पाणी पाजून वैरण टाकून पाणी पाजून बाहेर आले आणि थोडं ऊन त्यांना जास्त लागलं आणि पाणी पिले। पाणी पिल्यानंतर त्यांना एकदम चक्कर आली आणि जाग्यावरच बेहोश झाले। आम्हाला वाटते उष्माघातानं त्यांचा मृत्यू झाला असावा। अकोल्यामध्ये उष्माघाताचे सर्वाधिक 72 रुग्ण आढळलेले आहेत आणि आतापर्यंत 72 पैकी 55 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेलेला आहे। मात्र अकोल्यामधलं तापमान हे थेट 46 अंशांपर्यंत पोहोचलेलं आहे। सध्या तरी आमच्याकडे 72 केसेस आहेत रिपोर्टेड। त्यापैकी 55 केसेस आमचे ॲडमिट होते आणि ते डिस्चार्ज पण झालेले आहेत। बाकीच्यावर ट्रीटमेंट चालू आहे। सौम्य केसेस आहेत आणि 2 केसेस GMC मध्ये ॲडमिट आहेत। वाशिम जिल्ह्यात एक केस आहे, ते पण ॲडमिट आहेत। त्याला त्वरित आज उद्यामध्ये डिस्चार्ज होईल आणि कोणतीही डेथची रिपोर्टिंग नाही आहे। एक केस रिपोर्ट झाली होती पण त्याचा PMचा रिपोर्ट अवेटेड आहे। त्यानंतर आम्ही त्याच्यावर भाष्य करू। तसंच जनतेने सतर्क राहणं अपेक्षित आहे, कारण दुपारचा जो पारा आहे तो 47 पर्यंत जातो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।